नमस्कार मंडळी, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंदखेड राजा या गावात राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीचे डागडुजीचे काम चालू असता जमिनीखाली काही प्राचीन ठेवा नजरेस पडला, त्याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम चालू होते। त्यावेळी येथे उत्खनन करत असता एक शिवमंदिर आढळले व पुढे काही दिवसांनी भगवान विष्णूंची ही सुंदर मूर्ती सापडली। या मूर्तीमध्ये समुद्रमंथनाचे रेखीव दृश्य कोरलेले असून या मूर्तीत शेषनागावर विराजमान भगवान विष्णू व त्यांचे चरण स्पर्श करताना माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म तसेच नाभीतून उत्पन्न झालेले कमळ आणि त्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान दिसत आहेत। या मूर्तीच्या वरच्या अंगावर दैत्य दानवांचे अमृतासाठी होणारे युद्ध शिल्पकाराने सुंदररित्या कोरलेले आहे। या विषयातील तज्ज्ञ लोकांच्या मते ही मूर्ती 11व्या शतकातील असावी। सिंदखेड राजा या गावातील लोकांच्या मते ही मूर्ती गावातून बाहेर न नेता सिंदखेड राजा या गावातच जतन करावी। हा अनमोल ठेवा येथे सापडल्याने इतिहासात सिंदखेड राजा हे गाव एक महत्त्वाचे ठाणे असल्याचे सिद्ध होते। अखंड दगडात कोरलेल्या या मूर्तीवरील हावभाव व कथा आपल्या मनावर छाप पाडतात। अनामी शिल्पकाराची ही थक्क करणारी शिल्पकारी किंवा भक्तांच्या श्रद्धास्थानी असणारी भगवान विष्णूंची ही सुंदर मूर्ती आपल्याशी न बोलता संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे। ही कलाकृती अनेक इतिहासकारांना इतिहासात घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे। तर या मूर्तीबद्दल तुमचे काय मत आहे ते तुम्ही कॉमेंटमध्ये कळवू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।